नमस्कार मित्रांनो, माझं नाव किशोर घनश्याम पराते. मी पराते इंग्लिश अकॅडमी गोकुंदा किनोट इथून बोलत आहे. मित्रांनो, 2026-27चे बेसिक इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश ह्या दोन्ही बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत. आज पहिला दिवस आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, सोबत त्यांचं इंग्लिश रीडिंग इम्प्रूव्ह करणे आणि त्यांचे हँडरायटिंग बदलणे अर्थात चांगली करणे, हे 3 कार्य खास करून आपल्या बेसिक इंग्लिशमधून नक्कीच होत असतो. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणे हे खूप गरजेचे असते आणि एकदा का आत्मविश्वास वाढला तर सगळ्याच विषयांमध्ये विद्यार्थ्याचं परफॉर्मन्स सुंदर चांगलं होत असतं. आणि मित्रांनो, जगामध्ये कुठेही गेलं तरी आज इंग्रजीची फार गरज आहे. त्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याकडे गोष्टी होत असतात आणि एखादा विद्यार्थी मग तो पहिलीचा असो, 5वीचा असो किंवा 7वीचा सुद्धा असो, ABCD सुद्धा येत नाही, नाव सांगायला सुद्धा घाबरतो, तर अशा विद्यार्थ्यांनी मागे पुढे न पाहता डायरेक्ट आपल्याकडे जॉईन करावं. त्याच्यामध्ये होणारा बदल स्वतः तुम्ही अनुभवू शकता. आणि तसे व्हिडिओ आपले किनोट स्पोकन इंग्लिश हे जे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम ID आहे, तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. आज बेसिक इंग्लिशचा पहिला दिवस आणि आमची वेदू साखरे इथे उपस्थित आहे. मी वेदूला असं म्हणतो की तिने स्वतःचं इंट्रोडक्शन बिलकुल कॉन्फिडेंटली द्यावं. आणि मला माहिती आहे मागच्या वर्षी जो तिनं काम केलेलं आहे, स्वतःमध्ये बदल केलेला आहे, खूपच उत्तम आहेत. परंतु ही विद्यार्थिनी स्वतः मेहनतीसुद्धा आहे. जेव्हा विद्यार्थी स्वतः मेहनत करतो, शिक्षकांचं आणि आईबाबांचं ऐकतो, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट खूप जास्त होते. बरोबर ना जिजाऊ? तर यावर्षी वेदूमध्ये आणखीन खूप छान बदल होणार आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच हिला बेसिक इंग्लिश या कोर्सची बिलकुलच गरज पडणार नाही, कारण ती पूर्णपणे तयार होईल स्पोकन इंग्लिशसाठी, आहे का नाही? कारण कसं असतं, प्रगती ही ऑन द स्पॉट होत नाही किंवा एखाद्या 2-4 महिन्यामध्ये होत नाही, ती प्रयत्नाने होते. आणि कमी वेळामध्ये वेदूने खूप छान प्रगती केली, कारण ती मम्मी पप्पाचं ऐकते, शिक्षकांचं ऐकते आणि मेहनतसुद्धा करते. तर इंट्रोडक्शनने सुरुवात करू. मॅडम, द्या तुमचं इंट्रोडक्शन. My name is Vedika Amol Sakre. I study in 4th standard. My school name is Saraswati Vidya Mandir Primary School, Kinwat. I live in Gokunda, Kinwat. आणि यावर्षी वेदू खूप काही गोष्टी सांगणार आहे. बरेच अवघड शब्द करून घेणार आहे वेदू, बरोबर ना? आणि इंग्लिश रिडिंगचा तर काही प्रॉब्लेमच राहणार नाही, बरोबर ना? असे ती छान रिडिंग करते आणि अवघड गोष्टी यावर्षी राहिल्या तेवढ्या आपण करून घेऊ, बरोबर? थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.